नमस्कार, मी शोभा जाधव. आज पण आपण छान रेसिपी बनवणार आहोत. आज वाळवणाचाच प्रकार आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाट्याचे पापड. तर आता मला साहित्य पण खूप कमीत कमी लागणार आहे. साबुदाणा इथे मी घेतलेला आहे 1 वाटी. अशी हलकी वाटी भरली आहे, पूर्ण गच्च नाही भरलेली आहे. हलकी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि इकडे मी 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. कुकरमध्ये उकडा किंवा पातेलीत. मी पातेलीत उकडले आणि चांगले स्मॅश करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे असे छान मऊसूत उकडायचे. तर इथे मी 6 बटाटे पातेलीमध्ये उकडून घेतलेले आहेत, बघू शकता. असे तुम्ही कुकरमध्ये पण 3 ते 4 शिट्यांमध्ये छान मऊ असा बटाटा उकडला जातो. तर आता हे बटाटे उकडलेले आहेत, साबुदाणा पण घेतलेला आहे. आता हे बटाटे पाणी हे टाकून द्यायचं आहे. थंड पाणी घालून बटाटे आपल्याला छान सोलून घ्यायचे. तर त्यात आपण बटाटे सोलून घेऊया. तोपर्यंत आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटायचं आहे, खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, असं आपल्याला हे मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घ्यायची आहे. तर चला आता आधी आपण मिक्सरमध्ये पावडर करू. बघू शकता, साबुदाणा असा मी छान बारीक वाटून घेतलेला आहे, पावडर केलेली आहे. सुकाच वाटायचा आहे आपल्याला. ते एका ताटलीत आपण काढून घेऊया. आता आपण बटाटे सोलून घेणार आहोत. बघू शकता, बटाटे आपले छान असे मऊसूत उकडलेले आहेत. तर त्याला आता आपण कुस्करणार आहोत. माझ्याकडे असं स्मॅशर आहे, त्याने असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडं मला साजूक तूपसुद्धा लागणार आहे. जेव्हा आपण पापड बनवणार आहोत तेव्हा मी साजूक तुपाचा हात थोडासा लावून घेणार आहे. तर आता आपण याला छान स्मॅश करूया. आणि बटाटा गरम असताना स्मॅश करायचा, म्हणजे तो छान स्मॅश होतो. एकदम थंड झाल्यावर मग जरा हे होतं. गरम गरमच आता आपण एकजीव बटाटा केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे 1 वाटी जे घेतलं होतं आपण साबुदाण्याचं पीठ, ते आपल्याला अर्धी वाटी इथे मी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ जाणार याच्यामध्ये. मीठ टाकलेलं आहे. खूप सोपी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आता पण छान मळून घेऊया. याला थोडं थंड होऊ देऊया. थोडं थंड झालं म्हणजे आपल्याला मळताना इझी होणार. तर आता हे मी छान मळून घेते. तुपाचा हात लावून मळायचा आहे. बघू शकता, असा गोळा मी केलेला आहे. थोडा साजूक तुपाचा हात असा हातावरती करायचे आणि त्याच्यावरती हा गोळा असा नीट करून घ्यायचा. आता ह्याचे आपण पापड लाटणार. आणि हे जे पीठ आहे साबुदाण्याचं, जे आपण वाटून ठेवलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये आपल्याला पापडाची लाटी अशी बुडवायची आहे आणि पापड आपल्याला प्रेस करायचा आहे, लाटायचा नाही. तर आता मी ती प्रोसेस जाते. असं एक प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे, पोळपाट घेतला आहे मी. त्याच्या एक असा तुकडा घेतला आहे प्लॅस्टिकचा, कट करून घेतलेला आहे. त्याला आता आपल्याला इथे साजूक तूप लावायचं आहे. पूर्ण पेपरला असं साजूक तूप लावायचं आहे. बटाट्याचं हे पेढा कसा असतो, पेढ्याच्या आकाराचं घ्यायचं आहे. ते ह्याच्यामध्ये असं घोळवायचं आहे आणि ते इकडे ठेवायचं आहे. त्याच्यावर हे टर्न मारायचं आहे आणि हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे. आणि असं हळूहळू हळूहळू पापड पसरवायचं आहे. आणि आपल्या हाताला पण असं थोडंसं तूप लावून घ्यायचं. तो जेव्हा आपण काढणार ना तेव्हा चिकटणार नाही. बघू शकता, ह्या पद्धतीने असं छान पसरवून घ्यायचं आहे. पापड आपला झालेला आहे. अलगद निघतोय बघा, पटकन हातात निघतो. तो आता प्लॅस्टिकचा पेपर मी बाहेर ठेवलेला आहे, तिथे मी टाकणार आहे. तर सध्या आपण ताटलीतच टाकूया. ताटलीला पण तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी ते ठेवते. दुसरा पण त्याच पद्धतीने करायचं आहे. पेढ्याच्या आकाराचे करायचं आहे. परत तुपाचा हात लावायचा, म्हणजे ते पापड सुकल्यानंतर ना तुपाचं पण काही छान असा स्मेल येतो त्याला. असे साबुदाण्यामध्ये घोळवायचं आहे.
सेम पेढ्याचा आकार करायचा आहे, म्हणजे बघताना पण असं पेढ्याच वाटतो. परत ह्याला असं टर्न करायचं आहे, हलक्या हाताने दाबायचं आहे आणि छान पसरला जातो बघा. आणि पंख्याच्या हवेखाली पण सुकतात. नंतर थोडं ऊन येतं, ते थोडंसं ऊन दाखवलं की डब्यात भरून ठेवायचे. आणि तळल्यानंतर पण इतके छान लागतात, उपवासाला पण टाकतात. बघू शकता ह्या पद्धतीने मी आता सगळे पापड करून घेणार. बघू शकता अशा पद्धतीने मी प्लास्टिकवरती सुकत घातलेले आहे. अजून थोडे करायचे आहेत, थोडे केले ते तुम्हाला दाखवते. तर असं अगदी छान आणि सोपे पापड आहेत आपले. तर पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकतात आणि उन्हात पण नंतर ठेवायचे. 1-2 दिवसात छान सुकतात. तर हे अगोदर मी बनवत होते 2 दिवसापूर्वी, तर ते असे सुकून असे दिसतात. आता हे मी आत्ताच टाकले, ते नंतर मी पंख्याच्या हवेखाली सुकले की नंतर मग उन्हामध्ये डायरेक्ट टाकले तरी चालतात. पण आपल्याकडे जागेचा जरा प्रभाव असतो, त्यामुळे म्हणजे जरा आपल्याकडे जागेचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे मग आपण पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकतो. ते सुकल्यानंतर मग असे थोडे कडक झाल्यानंतर ताटलीत ठेवून मग आपण बाहेर उन्हामध्ये दाखवू शकतो. तर 1 ते 2 दिवस पुरे होतात सुकण्यासाठी. तर बघू शकता आपले साबुदाणा बटाटा पापड तयार आहे. तर नक्की करून बघा. आणि तळल्यानंतर सुद्धा खूप स्वादिष्ट लागतो. उपवासाला तर चालतो, पण एरवी पण आपण तळून असं खाऊ शकतो. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.